mission. Now you know that the NDA government under Honorable Prime Minister Narendra Modi ji have from 2016 kick-started this Swachh Bharat Mission Abhiyan. आपल्याला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधानांनी स्वतःच हाती झाडू घेऊन स्वच्छतेचं हे अभियान 2016 पासून सुरू केलेलं आणि वी हैव टू एडमिट दैट ही हैज बीन सक्सेसफुल इन मेकिंग इट अ जन आंदोलन. उनका एक बहुत ही फेमस वाक्य है कि भाई किसी भी जन कल्याण की योजना को अगर आप एक जन आंदोलन बना देते हो तो उसकी सफलता देखते ही बनती है. आणि म्हणूनच आपल्याला काय करावं लागतंय की स्वच्छ भारत मिशनचं जे मोटो आहे आणि त्याचा जो टेम्पो आहे तो कंटिन्यू करावा लागतोय. अत्यंत एम्बिशियस असं अत्यंत वेल कोऑर्डिनेटेड असं हे मिशन आहे स्वच्छ भारत मिशन. ऑफकोर्स वन कॅनॉट से दॅट याच्या आधी देशामध्ये स्वच्छता किंवा सफाईचे अभियान राबवले गेले नाहीत असं नाहीये. बट तरी सुद्धा राईट फ्रॉम द टॉप पंतप्रधानांनी स्वतः हाती झाडू घेऊन एक म्हणतात ना लीडिंग फ्रॉम द फ्रंट करणं भारताच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलंय आणि त्याचा निश्चितच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे की सेलिब्रिटीज from all walks of life, whether corporate people, whether cricket celebrities, whether Bollywood people, or social, I would say, organizations, voluntary organizations, अशा सगळ्यांनी त्याच्यामध्ये अगदी शिक्षण संस्थांनी सुद्धा एन्थुझियास्टिकली पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि म्हणूनच गेल्या 2016 पासून आपण बघतोय की देशामध्ये किमान स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक साधारणतः जो आग्रह धरला जातोय आणि म्हणूनच तो जो वर्ड मी मगाशी तुम्हाला सांगितला स्वच्छाग्रही असा जो शब्दप्रयोग त्यांनी केला ना की स्वच्छतेचा आग्रह धरावा लागेल. ऑन वन हँड वी कॅनॉट से दॅट वी आर अ कंट्री ऑफ महात्मा गांधी who has spent his life for so many ideals, one of which happens to be swachhata, and on the other hand we can continue as an unclean country. And त्याच्यामुळे this doesn't augurs well for a country like India which aspires to be a global superpower. आणि म्हणून आपण काय करतोय की स्वच्छतेला अत्यंत महत्व आहे. म्हणजे this is not just to become a global superpower, to invite what is called as tourists to India or to attract investments in India. It is also individually important. It is culturally important to keep our surroundings clean. भारत की संस्कृती भी हमें स्वच्छता का संस्कार देती है. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वच्छ भारत मिशन मध्ये आपण अनेक जुने फ्लॅगशिप प्रोग्राम्स साधारणतः हे केलेले आहेत. Sorry, the scheme was launched in 2014. I missed it. 2016 was the launch of GST. So the scheme was launched by the Prime Minister right from the word go when he took over as the Prime Minister. It was launched in 2014. So तेव्हापासून आपण अनेक गोष्टींना एकत्र करून याच्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवतो आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण स्वच्छताचं सर्वेक्षण करतो आहे. दरवर्षी ते स्वच्छता सर्वेक्षण करून मग त्यांचं रँकिंग लावतोय नीती आयोग. इंदोरचा नंबर 1 येतोय गेल्या 4-5 वर्षांपासून. So let's take a look at what are the components associated with it. The Swachh Bharat mission was announced by the PM in October 2014 to make the country garbage and open defecation free by behavioral change. Now this is something very important. Our country is known for open disposal of garbage and open defecation. Now open defecation is a menace that we are facing because of two problems predominantly. One is because till this period up to 2014 सरकारी आकडेवारी आपल्याला काय सांगते की ऑक्टोबर 2014 पर्यंत देशात साधारणतः 48 म्हणजे 48% हाऊसहोल्ड्स कडे एक बेसिक फॅसिलिटी ॲज अ टॉयलेट सुद्धा उपलब्ध नव्हतं. म्हणजे 48% देशातले आपले जे हाऊसहोल्ड्स आहेत आणि त्याच्यामध्ये राहणारे जे सिटीजन्स आहेत त्यांच्याकडे टॉयलेट उपलब्ध नाही आहे. दे आर फोर्स्ड टू go for open defecation. Especially the problem was quite grim in the rural areas and the slums in the urban areas. आणि म्हणून मग कुठेतरी आपल्याला याला सिरियसली घ्यावं लागलं. ऍट द सेम टाइम गार्बेज डिस्पोजल बद्दल आपलं जे काय म्हणून एक जनरल हॅबिट राहिलेला आहे, सोशल हॅबिट राहिलेला आहे, तो नेग्लेक्टचा राहिलेला आहे. जरी आपली संस्कृती तशी राहिलेली नाही पण अलीकडच्या काही दशकांमध्ये आपण त्याकडे नेग्लेक्ट करतो. कचरा म्हणजे जणू काही म्हणजे करायचा तो कचरा आपण, मात्र त्याच्या डिस्पोजलची युनिलॅटरल जबाबदारी फक्त एजन्सीजवर देऊन सोडून टाकायचं आणि आपण मात्र कसंही वागायचं. म्हणजे आपल्या घरातला साफसफाई ठेवण्यासाठी रस्त्यावर कचरा फेकणे, घराच्या मागे असणाऱ्या सर्व्हिस लाईन मध्ये कचरा फेकून देणे,
किंवा अगदी रस्त्यावर कुठेही कसलेही प्रोग्राम्स करणे, सोशल कॉंग्रिगेशन्स करणे आणि त्याचा कचरा तिथेच पडू देणे, अशी एक जनरल दिरंगाईची भूमिका आपल्या समाजामध्ये दिसते. आणि कुठेतरी त्यातनं हा एक गार्बेजचा प्रॉब्लेम मोठा ग्रीम झालेला होता किंवा तो अजूनही काही ठिकाणी आहे. आणि मग अशा वेळी आपण एक मेजर कंपोनंट याचा बघतो, तो म्हणजे गार्बेज फ्री देशाला आपल्याला करायचं आहे. आणि विशेषतः ओपन डिफिकेशन फ्री. आता ओपन डिफिकेशन फ्री या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी येतात. एक म्हणजे आपल्याला याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं लागणार आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी आपण ओडीएफ फ्री विलेजेस आणि ओडीएफ फ्री हॅबिटेशन्स करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शौचालय बांधून देण्यासाठी सरकारने त्या ठिकाणी हे दिलेलं आहे, सबसिडीज दिलेल्या आहेत आणि शौचालय बांधून सुद्धा दिलेली आहे. करोडो शौचालय या स्कीमच्या अंडरमध्ये आतापर्यंत बांधल्या गेलेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अत्यंत ज्याला आपण काय म्हणू संवेदनशील असा महत्वाचा मुद्दा या संदर्भात जोडलेला, तो म्हणजे डिग्निटी ऑफ विमेन असोसिएटेड विथ दिस. आणि आपल्याला माहित आहे की याच्यावर एक छानसा पिक्चर येऊन गेला, टॉयलेट एक प्रेम कथा. तेव्हापासून या गोष्टीला जरा जास्त आणखी बूस्ट मिळाला. त्या पिक्चरमध्ये खूप सुंदर हे व्हिज्युअलायझेशन दाखवलेलं आहे की बाबा महिलेच्या डिग्निटी सोबत आपण कसं कॉम्प्रोमाइज करत आलेलो आहे आतापर्यंत. म्हणजे एकीकडे म्हणजे त्या संदर्भात एक विद्या बालननी खूप चांगली ऍडव्हर्टाईज सुद्धा मध्यंतरी केलेली, की त्याच्यामध्ये असं दाखवलेलं की ती तुम्ही पण बघितली असेल कदाचित, की एका मुलीचं लग्न होत आहे आणि ही तिच्यासोबत करवली म्हणून जाते आहे आणि मग तिला नॅचरल कॉलला जायचं आहे म्हणून ती तिच्या सासूला विचारते की टॉयलेट कुठे आहे, तर ती म्हणते नाही आम्ही बाहेरच जात असतो. मग तिकडे त्या मुलीला तुम्ही तोंडावरनं घुंगट सुद्धा काढू देत नाहीये, पल्लू नाही उतारने देते आप उसको, इतना उसकी केयर करते हो. केयर तो नहीं करते, अपने खानदान की झूठी शान को प्रोटेक्ट करने की बात कर रहे हो. और दूसरी बात उसको ओपन ओपन स्पेसेस में जाने को बोल रहे हो, जहां पे पहली बात तो आपके खानदान की इज्जत कॉम्प्रोमाइज हो रही है, दूसरी बात उसकी डिग्निटी एज ए ह्यूमन बीइंग एंड स्पेशली एज अ वुमेन, उसकी डिग्निटी को आप खतरा पैदा कर रहे हो. एंड ओव्हर एंड अबाउट दॅट उसकी सिक्युरिटी. आपण बघतो आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपण केसेस वाचत असतो पेपरमध्ये की ओपन डिफिकेशन फ्री विलेजेस झालेले नाही आहेत, लोकांना ओपन डिफिकेशनला जावं लागतंय म्हणून महिलांना अंधारात जावं लागतंय किंवा दिवसभर थांबून रात्री अंधार पडायची वाट बघावी लागते. आणि अशा वेळी मग अनेक नराधम त्यांच्या ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर रेप्स किंवा मॉलेस्टेशन्स वगैरे असे सगळे प्रकार होताना आपण बघतो. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कंट्रीला आपल्याला गार्बेज फ्री करणं, ओपन डिफिकेशन फ्री करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच कुठेतरी आपण जगाला सांगू शकू की आपण एक व्हर्च्युअस नेशन आहोत म्हणून. अँड दिस इज हाऊ दी स्वच्छ भारत मिशन वर्क्स फॉर दैट. सो इसके पीछे का ऑब्जेक्टिव बहुत ज्यादा ग्रैंड ऑब्जेक्टिव है और ये हमारी सोसाइटल रिस्पॉन्सिबिलिटी भी है. और इसीलिए ये जो आखिरी 2 वर्ड्स यूज किए, बिहेवियरल चेंज, काय असतं, आपला अनुभव काय सांगतो आपल्याला की याच्या आधी आपण जेवढ्या पण स्कीम्स आणि प्रोग्राम्स राबवल्या त्या सगळ्या स्कीम्स आणि प्रोग्राम्स मध्ये आपण दोन्ही प्रकारे प्रयत्न करून बघितलाय. म्हणजे कसा, पनिशमेंट आणि इन्सेंटिव्हायझेशन, दोन्ही प्रकारच्या प्रयत्नांमधनं आपण काम करून बघितलंय. आपला अनुभव आपल्याला असं सांगतो की साधारणतः इन्सेंटिव्हायझेशननी जरा जास्त सक्सेस मिळते पनिशमेंट पेक्षा. पण या केसमध्ये विशेषतः आपल्याला बिहेवियरल चेंज आणायचा आहे, लोकांच्या वर्तणुकीत बदल करायचा आहे. कारण काय, ऑफलेट असं दिसून आलेलं आहे, इट हॅज बीन सीन दॅट इवन आफ्टर द गव्हर्नमेंट made it good for the people, they constructed through the local bodies the toilets for the people. People are reluctant to use it. लोक ते वापरायला त्या ठिकाणी मागे पुढे पाहतात. म्हणजे अनेक वेळा तर असं दिसून आलंय की बाबा त्या टॉयलेट्स मध्ये लोकांनी काय तर ते वेस्ट भरून ठेवलेलं आहे, तुराट्या पराट्या ज्यांना आपण म्हणतो, किंवा ते जे ऍग्रिकल्चरल वेस्ट असतं ते भरून ठेवलेलं आहे. किसी ने वहां पे वो काउडंग केक्स भर के रखे हुए, गौऱ्या भरून ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये, पता चला किसी ने बकरिया बांधी है. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर का केला तर पीपल आर इवन आफ्टर यू गिव्ह देम विथ इन्फ्रास्ट्रक्चरल बॉटल, यू प्लग द इन्फ्रास्ट्रक्चरल बॉटलनेक्स, यू अवॉइड पीपल डायरेक्टली गोइंग आउटसाइड फॉर डेफिकेशन, बट लोक वापरत नाहीयेत. मग त्याच्यामध्ये लोकांचं एक सर्वे केला गेला ज्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले की बाबा तुम्ही का वापरत नाही, तर त्यांचं सिंपल एक टिपिकल इंडियन उत्तर म्हणजे आम्हाला सवय नाही, आम्हाला ओपन एअरची सवय पडलेली आहे. मग त्यांना त्या सगळ्या गोष्टींमधल्या हेल्थ अँगल, सिक्युरिटी अँगल किंवा पॉलिटिकल अँगल ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, तेव्हा कुठे त्यातल्या काही पर्सेंट लोकांमध्ये चेंज आलेला आपल्याला दिसतोय. म्हणजेच काय तर दिस इज नॉट जस्ट अ चॅलेंज इन फ्रंट ऑफ द एजन्सीज,
to gather money for the scheme. This is also not such a bigger challenge to implement the scheme, but the bigger challenge happens to be to confront the behavior of people, the reluctance of people. आणि मग त्याच्यासाठी कुठेतरी आपल्याला फोकस करायचा आहे बिहेवियरल चेंज. नाउ एनी चेंज इज डिफिकल्ट टू ब्रिंग अबाउट, मोर सो विद द बिहेवियरल चेंज. इट इज ट्रू, लोगों को उनका बर्ताव ठीक करने के लिए बोलना, ये आजकल के जमाने में सबसे डिफिकल्ट बात है. आजकल के जमाने में कोई किसी के लिए कोई कुछ नहीं सुनता, किसी की ना सुनना चाहता है. बहुत बड़े बड़े ईगोज हो गए हमारे, और इसलिए एडमिनिस्ट्रेशन भी लोगों को अगर ये समझाने की कोशिश करे तो लोग नहीं मानते. बट फिर भी somehow you have to bring about behavioral change. इसीलिए एक एग्जांपल मैं आपको देना चाहता हूं कि भाई उन्होंने बीच बीच में क्या किया कि जब लोग नहीं मान रहे थे तो क्या करें, कैसे इनको बिहेवियर चेंज करने की कोशिश करें. तो यू हैव टू इन्स्टिल अ सेन्स ऑफ गिल्ट अमंग्स देम. लोकांमध्ये कुठेतरी एक प्रकारे रिमॉर्स त्या ठिकाणी सेंटिमेंट जागी झाली पाहिजे, पश्चाताप किंवा लाज वाटली पाहिजे लोकांना, आपण हे असं का करतोय. हर प्रकारे समजून झालं, त्यांना सांगितलं बाबा रे तुमच्यामुळे इतरांचंही आयुष्य धोक्यात येतं, त्यांचंही आरोग्य धोक्यात येतं, अगदी तुमच्याच मुलाबाळांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. सगळं सांगून झालं तरी बदलत नाहीये. फिर इन्होंने क्या किया, शर्म का ताज पहनाओ. या फिर आपने सुना होगा एक वो ऑपरेशन गुड मॉर्निंग लॉन्च किया था भारत सरकार ने. उसमें अब इट इज अ लाफेबल थिंग दो, बट अधिकारी सुबह सुबह निकल पड़ते थे ओपन डिफिकेशन फ्री एरियाज में, ओपन डिफिकेशन वाले एरियाज में लोगों को ढूंढने के लिए जो भी लोटा लेके मिल जाए तो उसको पकड़ो और उसको एक गुलाब का फूल दो, भैया गुड मॉर्निंग, बहुत अच्छा काम कर रहे हो आप, अपनी खुद की सेहत, अपने परिवार की सेहत और देश के सेहत में धब्बा लगाने का बहुत बढ़िया काम कर रहे हो, कृपया जाके देश का नुकसान करके आओ. ऐसा उनको बोलना, सो दैट एक सेंस ऑफ रिमॉर्स आए उनमें. या फिर उनको शर्म का ताज पहना देना, एक कागज का ऐसे डिजाइन करके शर्म का ताज बनाना है, उनको शर्म का ताज पहनाना है और तालियां बजा के उनको जैसे किसी विजय रथ के ऊपर जा रहे हो लोटा लेके, ऐसे उनके ऊपर एक सेंस ऑफ रिमॉर्स डालना. सो ऐसी चीजें हमें करनी पड़ी है. उससे काफी हद तक सक्सेस मिली भी है, लेकिन अभी भी काफी हद तक आगे सक्सेस बाकी है. एंड दैट्स व्हाई दिस बिहेवियरल चेंज टू ब्रिंग अबाउट इज स्टिल अ बिगर चैलेंज इन फ्रंट ऑफ द enforcement agencies. According to the government, since the launch of the scheme, 62.09 lakh individual household toilets have been constructed. गवर्नमेंट के फिगर्स ये कह रहे हैं कि लगभग 62.09 लाख इंडिविजुअल हाउसहोल्ड टॉयलेट्स अब तक हमने कंस्ट्रक्ट कर लिए हैं. देन 5.94 lakh community toilets have been constructed and 99% of the cities have been declared ODF free. ये एक अपने आप में एक अच्छा कीर्तिमान माना जा सकता है. आपण खूप चांगली सक्सेस यामध्ये मिळवली आहे हे आकडेवारीनिशी आपल्याला सिद्ध करता येत आहे. 99% सिटीज ओपन डिफिकेशन फ्री आपण करू शकलो या काळामध्ये. साधारणतः ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण 8 वर्ष झालेले आहेत या गोष्टीला, आणि 8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये आपल्याला एवढी चांगली सक्सेस गाठता आली. सर्टनली द क्रेडिट मस्ट बी गिवन टू द स्टेक होल्डर्स इन्वॉल्व्ड इन दॅट. 2 कंपोनेंट्स आहेत त्याचे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आहे. इट कम्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती. मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती तुम्हाला माहिती असेल नवीन मंत्रालय सुरू करण्यात आलेलं आहे. इट इज करंटली प्लेस्ड अंडर द ऑनरेबल यूनियन मिनिस्टर गजेंद्र सिंह चौहान. जल शक्ति मंत्रालय बहुत ही एम्बिशियस प्रोग्राम्स के ऊपर काम कर रहा है. स्पेशली ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण तो उसमें है ही है, लेकिन गंगा सफाई के ऊपर भी उनका काम हो रहा है और नदियों को लिंकिंग का भी काम हो रहा है. Then Swachh Bharat Mission Urban comes under the Ministry of Housing and Urban Affairs. Now this ministry also of late has become important because India is a fast urbanizing ecology. भारत एक फास्ट और ग्रोइंग अर्बनायझिंग इकॉलॉजी हो रही है. आपण जास्तीत जास्त शहरीकरण होत असलेला देश बनतो आहे, आणि म्हणून आपल्याला या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून पण स्वच्छ भारत मिशन अर्बनला कंटिन्यू करायला मिळत आहे. सो लेट्स मूव ऑन. Now Swachh Bharat 2.0, Swachh Bharat Urban 2.0 envisions to make all cities garbage free and ensure grey and black water management in all cities other than those covered under the Amrut cities. सबसे पहले हमने इसमें क्या किया है स्वच्छ भारत मिशन 2.0 में कि हमें
भारत की ज्यादातर जो सिटीज है वो गार्बेज फ्री बनानी है। सारी सिटीज को हमें गार्बेज फ्री बनाना है। इसीलिए आजकल हम सब लोग जब नींद से जागते हैं सुबह सुबह, तो कई बार वो गाड़ी वाले के आवाज से ही जागते हैं। कचरा जमा करने वाली गाड़ी जो आती है, गीला और सूखा कचरा जो हमें अलग अलग करने के लिए बोलते हैं, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, तो ये गार्बेज फ्री सिटीज बनाने के लिए ही की गई हुई पहल है। एंड एंश्योर ग्रे एंड ब्लैक वाटर मैनेजमेंट इन ऑल सिटीज अदर देन दोज कवर्ड अंडर अमृत। अमृत स्कीम के अंडर में जितनी सिटीज कवर हो रही है, उनके अलावा जो सिटीज बच जाती है, उसमें हमें गार्बेज फ्री एनवायरनमेंट बनाना है और ग्रे एंड ब्लैक वाटर मैनेजमेंट। Grey and black water management has to do with sewage mixed water as well as water mixed with industrial affluents and hazardous waste. This has to do with grey and black water management. So we have to uh, ensure that garbage free cities are there and clean water technologies or water cleaning technologies are being used before the water is being released into the water resources or released into the water bodies. तुम्ही ऐकलं असेल कदाचित, एक 2 आठवड्यांआधीची न्यूज आहे, कदाचित त्याहीपेक्षा 2-4 दिवस आधीची असू शकते, की नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनी महाराष्ट्र सरकारला एक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारला एक मोठी पेनल्टी त्या संदर्भामध्ये केलेली आहे। विशेषतः एन्व्हायरमेंटल पोल्युशनच्या संदर्भातली ती गोष्ट आहे। नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल मध्ये एक लॉ सूट होता अगेंस्ट द सेवरल स्टेट गवर्नमेंट्स इन इंडिया, कि किसी ने पीआईएल करके उनसे ये अपील की थी कि भाई इन स्टेट्स को आप बड़ा जुर्माना लगाओ या उनको अपना काम रिमाइंड कराओ। क्या नहीं करते वो? पोल्यूशन कंट्रोल के ऊपर सीरियस नहीं है। लाइक देयर इज अ सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड इन इंडिया, likewise there are state pollution control boards in all states in India, so we have it in Maharashtra also. It is the MPCB, Maharashtra Pollution Control Board. Now the court find after due diligence that the governments have been successive failures in terms of neglection of the rules and regulations regarding environmental pollution, especially the water pollution aspect has been highlighted. आणि मग त्या ठिकाणी कोर्टाने त्यांना म्हटलं की तुम्ही गेल्या 12 वर्षामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन कडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे। पोल्युटंट्सला पोल्युशन करणाऱ्या लोकांना पोल्युटर पे प्रिन्सिपल नुसार तुम्ही यू गिव्ह देम द एन्व्हायरमेंट ऑफ गोइंग स्कॉट फ्री, तुम्ही त्यांना त्या ठिकाणी शिक्षा केलेली नाही। तुम्ही भ्रष्टाचारांनी बसबसलेलं तुमचं ते डिपार्टमेंट आहे आणि म्हणून तुम्हाला आम्ही पेनल्टी का देऊ नये याचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर महाराष्ट्र शासन देऊ शकलं नाही। आणि त्याच्यामुळे यू विल बी सरप्राइज टू नो, महाराष्ट्र शासनाला इतकी जबर पेनल्टी दिलेली आहे गेल्या 12 वर्षांसाठी। 12,500 करोड रुपयाची पेनल्टी दिलेली आहे आणि त्याच्यातले 10,000 कोटी रुपये एका सेपरेट एस्क्रो अकाउंटला इमिजिएटली डिपॉझिट करायला लावले आहे। आणि हे सगळे, हा जो पैसा आहे तो चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राच्या अंडरमध्ये राहील आणि त्यांना तो पैसा एन्व्हायरमेंटल जो हजार्ड कॉज झालेला आहे त्याला अमेलिरेट करण्यासाठीच खर्च करावा लागेल। म्हणजे ऑलरेडी जी पर्यावरणाची हानी झाली आहे त्याला अमेलिरेट करण्यासाठीच खर्च करावा लागेल आणि त्याची माहिती वेळोवेळी ग्रीन ट्रायब्युनलला देत राहावी लागेल। म्हणजे असं नाहीये कोर्टाने फक्त पैसे पेनल्टी मारून सांगितलं नाहीये की बाबा तुम्ही आता हे वापरा, आम्हाला सांगत चला मधनं आम्ही तुम्हाला तसं सोडणार नाहीये असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि म्हणून आजकाल हा विषय फार महत्त्वाचा झालाय। त्यामुळे अमृत सिटीज मध्ये तर आपण विशेषतः अमृतच्या अंडरमध्ये काम करतोय, मात्र नॉन अमृत सिटीज मध्ये सुद्धा आपल्याला स्वच्छ भारत मिशन यू 2.0 अंतर्गत काम करायचं आहे। सो व्हॉट आर वी गोइंग टू डू फर्दर? वी हॅव टू मेक ऑल अर्बन लोकल बॉडीज एज ODF फ्री and those with a population of less than 1 lakh as ODF double plus, thereby achieving the vision of safe sanitation in urban areas. हे जे ODF प्लस आणि ODF डबल प्लस स्टेटस आहे हे आपल्याला सगळ्या लोकल बॉडीजला मिळवून द्यायचं आहे, अर्बन लोकल बॉडीजला मिळवून द्यायचं आहे। आता कोणी म्हणेल सर अर्बनवर इथे जास्त फोकस का दिसतोय? कारण की अर्बन मध्ये आता हळूहळू पॉप्युलेशन जास्त वाढायला लागलंय आणि पॉप्युलेशन डेन्सिटी अर्बन एरियामध्ये वाढायला लागली आहे, त्यामुळे ते ग्रॅव्हिटी ऑफ द प्रॉब्लेम तिथे जास्त दिसायला लागलाय।
अर्थात स्वच्छ भारत मिशन रूरल आहेच त्याच्यासाठी, ग्रामीण आहेच त्याच्यासाठी, तिकडे पण लक्ष द्यायसाठी. सो जिथे पॉप्युलेशन लेस दॅन 1 लाख आहे त्यांना आपल्याला ओडीएफ डबल प्लस सॉरी, आणि जिथे पॉप्युलेशन ओडीएफ जिथे पॉप्युलेशन त्याच्यापेक्षा जास्त आहे तिथे ओडीएफ प्लस हे स्टेटस मिळवून द्यायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला सेफ सॅनिटेशन इन अर्बन एरियाज हे व्हिजन रिअलाइज करायचं आहे. द मिशन विल फोकस ऑन सोर्स सेग्रिगेशन of solid waste utilizing the principles of 3 R's: reduce, reuse and recycle. Now this is something which is very important. आपण सोर्स सेग्रिगेशन वर फोकस करतोय, म्हणून ते मी जी मगाशी सांगितलं की ते तुम्हाला ओला कचरा आणि सुका कचरा घरीच वेगळा करायला लावतात. मध्यंतरीच्या काळी अनेक महानगरपालिकांनी त्यासाठी अगदी घरोघरी 2-2 डस्टबिन सुद्धा वाटलेले आहेत. लोकांना कॉलनीज मध्ये जाऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे की ओला कचरा सुका कचरा म्हणजे नेमकं काय असतं. जागोजागी होर्डिंग्स लावलेले आहेत, पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, भित्तीपत्रकं लावलेली आहेत. त्यांना सांगितलंय की बाबा रे हा ओला कचरा आणि हा सुका कचरा वेगळा करा, जेणेकरून याला आपल्याला रिसोर्स म्हणून वापरता येईल. प्लस जे लोक वेस्ट सेग्रिगेशन सोबत असोसिएटेड आहेत, म्हणजे जे लोक वेस्ट मॅनेजमेंट सोबत असोसिएटेड आहेत, त्या लोकांना कुठेतरी त्यांचं आयुष्य बर्बाद होणार नाही, कारण इट्स अ व्हेरी बिग हॅवक फॉर देम टू सेग्रिगेट द वेस्ट दॅट वी मेस्ड अप विथ इच अदर, है ना. त्यामुळे आपण ओला आणि सुका कचरा एकत्र टाकून देतो, तर त्या लोकांचे काय हाल होतात हे त्यांना माहिती आहे. त्यांचे पण ह्युमन राईट्स व्हायोलेट व्हायला नकोत, म्हणूनही आपण त्यांना हे करायला लावतोय. सो सोर्स सेग्रिगेशनवर फोकस आहे. अजूनही भारतामध्ये लोक त्याबद्दल बऱ्यापैकी दिरंगाई करत आहेत असं दिसून येत आहे. मात्र काही शहरांनी त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संस्कृती डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर आपण 3 R's वापरणार आहे त्याच्यामध्ये: रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. रिड्यूस म्हणजे काय, तर आता साधारणतः आपण बघितलंय की महाराष्ट्र शासनाने सुद्धा आणि भारत सरकारने सुद्धा प्लास्टिक बॅन इम्पोज केलेला आहे. म्हणजे आपल्याला हा प्लास्टिक कचरा रिड्यूस करायचा आहे, किंवा सगळ्याच प्रकारचा कचरा जितका शक्य होईल तितका आपल्याला रिड्यूस करता येईल का, अशी एक कन्झम्पशन पॅटर्न आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मग आता फक्त कन्झम्पशन पॅटर्नवर बोलून चालणार नाही, तर मग त्यासाठी प्रोडक्शन पॅटर्नवर पण तसाच परिणाम व्हावा लागेल. आणि म्हणून अलीकडच्या काळी सरकारने एन्व्हायरमेंट फ्रेंडली पॅकेजिंग टेक्नॉलॉजीला एनकरेज करायला प्रकार सुरुवात केलेली आहे. म्हणजे जूट बॅग्स असतील, किंवा गत्ते का जो बोर्ड होता है उसका जो क्या कहते हैं बक्से बनते हैं, कुछ उसमें पैकिंग की बात हो रही है. तो ये सब अगर आप देखो तो हमें कचरा रिड्यूस करना है, क्योंकि मैनेजमेंट का प्रॉब्लम तो तब आएगा जब वो कचरा ज्यादा बढ़ाएंगे हम लोग. त्यामुळे आपल्याला पहिलं चॅलेंज आहे टू रिड्यूस द वेस्ट. बट दिस इज अ हर्क्युलियन टास्क बिकॉज आवर पॉप्युलेशन अँड कंझम्पशन इज ग्रोइंग, आवर मार्केट्स आर ग्रोइंग एट अ फास्टर पेस, and that is why reducing the garbage is important. And then whatever garbage is getting generated, we have to make it reuse and recycle. पुनर्वापर आणि जास्तीत जास्त रिसायकलिंग करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल अगदी अलीकडे प्लास्टिक वॉटर बॉटल्स सुद्धा रिसायकलेबल आलेले आहेत. त्यामुळे हे सगळं सरकार, आणि ओव्हर अँड अबाउट दॅट, दिस इज नॉट जस्ट इन अ डोमेस्टिक कॅपॅसिटी दॅट वी हॅव टू डू, बिकॉज वी आर ऑल्सो, it is obligatory for us to follow the international conventions and rules and treaties regarding climate change, of which waste management happens to be a very important component. Especially you must be knowing about sustainable development goals, SDGs, जो हमें 2030 तक पूरे करने हैं. उसका एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट क्लीनलीनेस है. आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी आपण रियूज आणि रिसायकल, क्लायमेट चेंजचे निगेटिव्ह आफ्टर इफेक्ट्स आपल्याला जास्त दिसू द्यायचे नसेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करतोय. आणि म्हणून रिड्यूस, रियूज आणि रिसायकलवर फोकस केला जातोय. 3 R स्ट्रॅटेजी फोकस केली जाते. प्रत्येक महानगरपालिकेला वेस्ट मॅनेजमेंट, सॉलिड आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, सीवेज मॅनेजमेंट याच्याबद्दलची टेक्नॉलॉजी, कटिंग एज इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या एजन्सीज करतायत, आणि राज्य सरकारांनी त्याच्यामध्ये काही प्रमाणात एन्थुझियाझम दाखवायला सुरुवात केलेली आहे. देन वी आर गोइंग टू फोकस अपॉन सायंटिफिक प्रोसेसिंग ऑफ ऑल टाइप्स ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट अँड रिमिडिएशन ऑफ लेगसी डम्प साइट्स फॉर इफेक्टिव्ह सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. नाउ दिस इज अगेन अ व्हेरी सिरियस इश्यू. आपण म्युनिसिपल एरियाज मध्ये निघणारं जे सॉलिड वेस्ट आहे, आणि विशेषतः डम्पिंग साइट्सचा जो प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण डम्पिंग ग्राउंड म्हणतो,
म्हणजे मुंबईसारखं महानगर असेल, पुण्यासारखं महानगर असेल, अगदी अलीकडच्या काळी आपण ठाणे, नागपूर असे मोठमोठे, नाशिक असे मोठमोठे महानगर आपल्याकडे येताना बघतोय. या शहरांमध्ये प्रत्येकी एका दिवसाला शेकडो हजारो टन कचरा निघतोय आणि या कचऱ्याचं त्या ठिकाणी आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं जमलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतोय. कारण ते जर का आपण केलं नाही तर नॉर्मली जे ट्रेडिशनल पद्धत असते कचरा डिस्पोजलची ती म्हणजे डम्पिंग यार्ड. डम्पिंग यार्डला नेऊन तो डंप करून टाकायचा, त्याचं हिपिंग करायचं, मोठाले पहाड तयार होतात आणि मग त्याच्या अवतीभोवती अनेक इतर प्रॉब्लेम्स तयार होतात की त्याच्या आजूबाजूला असलेल्या वस्तीतील लोकांच्या आयुष्यामध्ये मग त्यांनी हेल्थ हजार्ड्सचा मुद्दा येतो. डम्पिंग यार्ड्सला आगी लागतात किंवा लावल्या जातात किंवा डम्पिंग यार्ड्सच्या अवतीभोवती मग इलिगल कामं सुद्धा व्हायला लागतात. कचरा वेचणारे लोक, समाजातले अँटी सोशल्स, क्रिमिनल माइंडेड लोक यांच्या माध्यमातून कुठेतरी तिथे इलिगल कामंही व्हायला लागतात. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला किंवा स्ट्रे अॅनिमल्सचा प्रॉब्लेम निर्माण होतो, त्यांनी सुद्धा पब्लिक हेल्थ कॉम्प्रोमाइज होते. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला तर मग आपल्याला एक इफेक्टिव्ह सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि रिमेडिएशन ऑफ लेगसी डम्प साइट्स, म्हणजे मुंबईमध्ये जी सगळ्यात मोठी डम्प साईट आहे, तिचं नाव मला एक्झॅक्टली आठवत नाही आता, पण ती भारतातली काय आशियातली सगळ्यात मोठी डम्प साईट आहे म्हणे. तर त्या डम्प साईटला मध्यंतरीच्या काळी आदरणीय गडकरी साहेब आपले केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांनी खूप चांगला ऑल्टरनेटिव्ह त्या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेला काढून दिलेला आहे की तुम्ही जर काय या डम्प साईटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आतमध्ये जो गॅस आहे, जो विषारी गॅस आहे, त्याचं जर का तुम्ही लिक्विफिकेशन केलं आणि त्याला केमिकल प्रोसेसनी कन्वर्ट करून लिक्विड तयार करून ते जर का तुम्ही कंपन्यांना विकलं केमिकल्स म्हणून, तर ते त्यांच्या इंडस्ट्रियल यूजचं केमिकल बनू शकतं. विशेषतः मिथेनचं कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न आहे, जो ग्रीन हाऊस गॅस सुद्धा आहे. असे काही महत्वाचे प्रयत्न आपल्याला करता येतील का? किंवा तुम्ही अजून ऐकलं असेल की सिक्कीम भारतातलं पहिलं असं ग्रीन राज्य झालेलं आहे, म्हणजे ज्यांनी पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंग तर केलेलीच आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे विशेषतः सिक्कीम महानगरपालिका यांनी, शिमला महानगरपालिका, सिक्कीम महानगरपालिका यांनी पूर्णपणे वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून एनर्जी जनरेशन किंवा पॉवर जनरेशन याचं सुद्धा काम केलंय. कचऱ्यातून वीज निर्मिती, कचऱ्यातून कंपोस्ट खत निर्मिती, असे अनेक प्रकल्प त्या संदर्भामध्ये सध्या अंडर कन्सिडरेशन आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि अंडर इम्प्लिमेंटेशन सुद्धा आहे. सो दिस इज व्हॉट इज अबाउट दी स्वच्छ भारत. दी आउटले फॉर दिस SBM U 2.0 इज अराउंड 1.41 लाख करोड रुपीज. एक अत्यंत अँबिशियस फायनान्शियल आउटले दिलेला आहे. साधारणतः 1.41 लाख करोड रुपयांचा खर्च या स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 वर येणार आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयांचा खर्च भारत सरकार या SBM 2.0 वर करणार आहे. सो दिस इज अ गुड पार्ट. अगेन स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावर त्याची कॉस्ट एन्कर करणार आहेत, विच इज नॉट अटॅच्ड ओव्हर हियर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नाउ द की कंपोनेंट्स ऑफ स्वच्छ भारत 2.0. ensuring, first component is that ensuring complete access to sanitation facilities to serve additional populations. Now this is again very important. What is an additional population? Now the population which is growing around cities continuously, नवीन colonies, layouts पडणं, नवीन रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स तयार होणं किंवा रेसिडेन्शियल सिटीज तयार होणं, या सगळ्या प्रकारांमधनं आता आपलं ऍडिशनल पॉप्युलेशन त्या संदर्भामध्ये वाढत आहे. आणि इन जनरल जे पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे त्यातनं पण येणारं पॉप्युलेशन हे ऍडिशनल पॉप्युलेशन आहे. म्हणजे आपल्या पुढचं चॅलेंज आहे की फक्त आहे त्या पॉप्युलेशनलाच आपल्याला सॅनिटेशन फॅसिलिटीज नाही द्यायच्या आहे, तर येणाऱ्या पॉप्युलेशनचा सुद्धा त्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे. मग तो या जगात येणारं पॉप्युलेशन असू द्या की ग्रामीण भागातनं शहराकडे येणारं पॉप्युलेशन असू द्या. आणि व्हेन इट कम्स टू मायग्रेशन, India is also a country which attracts migration from abroad, especially from the vicinity countries such as Bangladesh, Nepal, श्रीलंका. आणि आजकाल आपण बघतोय की पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये जे क्रायसिस आहे त्यातनं पण मोठ्या प्रमाणात मायग्रेशन आपल्याकडे वाढलंय. तर कुठेतरी त्यांचेही लोक, अर्थात आपली ती काही नॅशनल जबाबदारी नाहीये, पण तरी सुद्धा सॅनिटेशनच्या फॅसिलिटीज आपल्याला तयार कराव्याच लागतील. आपल्या लोकांना तर कमी पडू द्यायच्याच नाहीयेत त्या. Migrating from rural to urban areas is in search of employment and better opportunities. हे additional population ची हे आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. Complete liquid waste management in cities
with less than 1 lakh population to ensure that all wastewater is safely contained, collected, transported, and treated. Now, this is again which I have already told you just a short while ago, की लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट हा पण एक मोठा प्रश्न आहे. सांडपाणी आपण बघतो अनेक शहरांमध्ये तर असंच उघड्यावर एका मैदानामध्ये गोळा काय होत असतं, मग त्याच अवतीभोवती लोकांची घरं काय असतात आणि मग ते अत्यंत घाणेरड्या वातावरणामध्ये लोक राहत असतात. त्यामुळे कुठेतरी आपल्याला असे शहर ज्यांचं पॉप्युलेशन लेस दॅन 1 लाख आहे त्यांच्याकडे सगळं जे वेस्ट वॉटर आहे, मग ते डोमेस्टिक घरातलं जे वेस्ट वॉटर असेल ते असेल किंवा छोट्या छोट्या हाऊसहोल्ड युनिट्समध्ये प्रोडक्शन होतं तर इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असेल, काही असेल, ते सगळं आपल्याला सेफली कंटेन, कलेक्ट आणि ट्रान्सपोर्टेड आणि ट्रीटेड करायचं आहे. त्याशिवाय आपल्याला ते वॉटर बॉडीजमध्ये सोडता येणार नाही. आणि शक्यतोवर आपण त्यांना वॉटर बॉडीजमध्ये सोडण्यापेक्षा रियुटिलाइज करू शकलो किंवा रिसायकल करू शकलो तर ते जास्त बेटर आहे. वन बेटर एक्झाम्पल इन दिस रिगार्ड कुड बी गिवन टू यू ऑफ नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. गडकरी साहेबांच्या पुढाकाराने नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन गेल्या वर्षीपासून लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटचा खूप चांगला प्रकल्प राबवत आहे. ते नागपूरच्या अवतीभोवती 2 MIDCs आहेत, बुट्टीबोरी आणि हिंगणा. या 2 MIDCsला मोठ्या प्रमाणामध्ये वॉटरची गरज असते. पूर्वी ते फ्रेश वॉटर त्या ठिकाणी लोकल बॉडीज कडनं घ्यायचे. मात्र आता नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपलं जे वेस्ट वॉटर आहे त्याला ट्रीटमेंट कॅपॅसिटी त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि ट्रीटेड वेस्ट वॉटर हे त्या ठिकाणी ते या दोन्ही MIDCs मधल्या लोकांना विकत असतात. सो यू विल बी सरप्राइज टू नो की साधारणतः 5-6 कोटी रुपयांचं पाणी दरवर्षी ट्रीटेड वेस्ट वॉटर नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन कंपनीजला सप्लाय करते. नाउ इफ दिस कुड बी टेकन ॲज अ template model, you could replicate this in other parts of the country and other local bodies as well. So this is liquid waste management. Under the sustainable solid waste management, greater emphasis will be on source segregation as we have already spoken about. So no need to speak it about again. आपण बघितलंय की सोर्स सेग्रिगेशन वर कसा फोकस दिला जातोय ते अंडर सस्टेनेबल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे. स्पेशल फोकस विल बी पुट ऑन the well-being of sanitation and informal waste workers. As I've already spoken about in my opening remarks, that स्वच्छता कर्मचारियों की जो हालत है देश में वो बहुत खराब है. उनको जितने इंटरवेंशन की जरूरत है स्टेट की तरफ से उतना इंटरवेंशन मिल नहीं पाया है और इसीलिए हमें स्पेशल फोकस देना पड़ रहा है उनकी तरफ, उनके वेलफेयर की तरफ, क्योंकि वो स्पेशली इनफॉर्मल सेक्टर में काम करने वाले लोग हैं. इंडिया हैज नॉट येट अ कंप्लीटली फॉर्मलाइज्ड सैनिटेशन आर्किटेक्चर. हालांकि कोशिशें सरकार के लेवल पे चल रही है कि हम उन कर्मचारियों को भी फॉर्मल कंपनीज के अंडर में लाया जाए, लेकिन अब तक उस एरिया में बहुत ज्यादा फॉर्मल कंपनीज नहीं आई है, विथ फ्यू एक्सेप्शन सच एज सुलभ इंटरनेशनल एक्सेट्रा या GVK फाउंडेशन, वो आजकल उसमें है. तो अगर आप ये देखो तो वेलबिंग ऑफ सॅनिटेशन अँड इन्फॉर्मल वेस्ट वर्कर्स, मग त्यांच्या वेलबिंगसाठी म्हणजे आपण 2-3 फ्रंटवर काम करण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे शासनाला त्यांच्या फिजिकल वेलबिंगची काळजी आहे म्हणून त्यांच्यासाठी पिरियॉडिकल हेल्थ चेकअप्स असतील. त्यानंतर त्यांना सगळे सेफ्टी इक्विपमेंट्स आणि सगळे त्या ठिकाणी हेडगिअर्स वगैरे इत्यादी ते सगळं देणं ते असेल, किंवा नंतर त्यांची सोशल सेफ्टी जर का असेल त्यांच्यासाठी ओल्ड एज पेन्शन स्कीम असणं किंवा हेल्थ इन्शुरन्स असणं, या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी आपण काम करतोय. कारण दे आर द वन्स हू कीप आवर सराउंडिंग्स क्लीन. सो परहॅप्स देअर वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्क. बिकॉज ऑफ देम वी कीप हेल्दी, अँड बिकॉज वी कीप हेल्दी वी कॅन वर्क, गो आउट टू आवर वर्क प्लेसेस, कॅन अर्न मनी अँड कॅन रिअर आवर फॅमिलीज. म्हणजेच काय तर एक महत्वाचं काम, कदाचित सगळ्यात महत्वाचं काम ते करतात म्हणून त्यांना त्यांचं ड्यू देणं हे आपलं सोसायटी म्हणून सुद्धा कर्तव्य आहे, गव्हर्नमेंट म्हणून तर आहेच आहे. देन मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज अँड वेस्ट प्रोसेसिंग फैसिलिटीज विल बी सेटअप विद अ फोकस ऑन फेजिंग आउट सिंगल यूज प्लास्टिक. अगेन एज आई जस्ट स्पोकन अबाउट, सिंगल यूज प्लास्टिक को हमें पूरी तरह से फेज आउट करने का है, बिकॉज दैट इज एनवायरमेंटली ड्रास्टिक, एनवायरमेंटली वेरी नाइटमेरिश. सो इसलिए हमको उसको उखाड़ फेंकना है. तो इसलिए हमने मटेरियल रिकवरी फैसिलिटीज और वेस्ट प्रोसेसिंग फैसिलिटीज का इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाना है.
construction and demolition of waste processing facilities will be set up. पुरानी वेस्ट प्रोसेसिंग फैसिलिटीज को मॉडर्नाइज करना पड़ेगा, इसलिए वेस्ट फैसिलिटीज को कंस्ट्रक्ट भी करना पड़ेगा, तो पुरानी वाली को डिमोलिश भी करना पड़ेगा, तो ये भी हमें करना है, सेटअप करना पड़ेगा. देन मैकेनिकल स्वीपर्स डिप्लॉयड इन नेशनल क्लीन एयर प्रोग्राम सिटीज एंड सिटीज विथ मोर देन 5 लाख पॉप्युलेशन. आपण बघतो रोज सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जात असू किंवा लवकर कामाला जात असू किंवा एखाद्या शाळा कॉलेज कोचिंगला जात असू, तर आपण बघतो की आपले स्वच्छता कर्मचारी सकाळी सकाळी रस्ते झाडत असतात. मात्र अलीकडच्या काळी आपण मोठ्या सिटीजमध्ये, विशेषतः ज्यांचं पॉप्युलेशन 5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा सिटीजमध्ये आपण मेकॅनिकल स्वीपर्स जे गाड्यांवर इन्स्टॉल्ड असतात, मोठ्या मोठ्या ट्रक्सवर इन्स्टॉल्ड असतात, ते वापरतो आहे. सो दॅट पार्टिक्युलेट मॅटर जे असतं PM 2.5 वगैरे यांचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये वातावरणामध्ये आणि रेस्पिरेटरी डिसऑर्डर्सनी लोकांना त्रस्तता होऊ नये. आणि विशेषतः स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांची तब्येत सांभाळता यावी, कारण ते रस्ते झाडताना मॅन्युअली त्यांच्याकडे पण काही सेफ्टी युटेन्सिल्स नसतात, मास्क नसतात, ते काहीतरी आपल्या बायका आपला पदर बांधून घेतात, तर माणसं काहीतरी रुमाल बांधून घेतात, त्याने काही त्यांचं प्रोटेक्शन पूर्ण होत नसतं. सो आपण मेकॅनिकल स्वीपर्सचाही विचार करतोय. जसं आपण मेट्रो स्टेशन्स, बस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन्सवर मेकॅनिकल स्वीपर्स लावतो, तसं शहरी रस्त्यांना आणि शहरी स्पेसेसला झाडण्यासाठी सुद्धा ते आपण करतोय. रिमेडिएशन ऑफ ऑल लेगसी डम्प साइट्स विल ऑल्सो बी डन अंडर दिस मिशन. हे जे मगाशीच आपण बोललोय की सगळ्या डम्प साइट्सला आपल्याला रिमेडिएट करावं लागेल, या मिशनच्या अंडरमध्ये आपण ते सुद्धा करतोय. लेट्स मूव्ह